मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। सिद्धेश कदमांकडून मुंबईतील हवा गुणवत्ता संयंत्रणेची पाहणी। हवा गुणवत्ता निर्देशांक सुधारण्यासाठी सर्वेक्षण केले जाणार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा निर्णय। मुंबईमध्ये हवामान आज उष्ण सुखद राहील, हवामान खात्याचा अंदाज। मुंबईमध्ये आज तापमान जास्तीत जास्त 31 अंश सेल्सिअस तर कमीत कमी 20 अंश सेल्सिअस राहील। मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक। माटुंगा ते मुलुंड दरम्यान जलद मार्गावर गाड्या विलंबानं धावणार। बोरिवली आणि गोरेगाव दरम्यान सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत ब्लॉक। मुंबई महापालिकेकडून काढण्यात आलेली घरांची लॉटरी आज काढण्यात येणार। घरांसाठी 2127 जणांनी अर्ज केले असून अर्जदारांची धाकधूक वाढली। मुंबईतील मोडकळीस आलेल्या वस्तूंसाठीची 25% सटई क्षेत्राची अट वगळली। धोकादायक इमारतींचा स्वयंपूर्ण विकास होणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधिमंडळात माहिती। वसई विरार महापालिका निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही वेळेला लागण्याची शक्यता। पालिका प्रशासनानं दुबार मतदारांची 40 ते 50 हजार नावं सॉफ्टवेअरच्या साहाय्यानं शोधली। शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता मुंबईमध्ये 4 नवीन पोलीस ठाणी मंजूर। महाराष्ट्र नगर, गोळीबार, मड मार्वे आणि असल्फा अशी 4 नवीन पोलीस ठाण्यांची नावं। वसईमध्ये अवैध बाईक टॅक्सी चालकांच्या विरोधात परिवहन विभागाची कारवाई। मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 200हून अधिक अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांवर कारवाई। 3 लाखांचा दंड वसूल। मीरा रोडच्या प्लेझंट पार्क परिसरामधील फर्निचरच्या दुकानाला आग, कोणतीही जीवितहानी नाही। आगीमध्ये दुकानाचं लाखो रुपयांचं नुकसान। पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊयात। पुणे मनपासाठी भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी। आतापर्यंत 2,500 इच्छुक उमेदवारांनी घेतले अर्ज। आजपासून त्यांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात। पुणे महापालिका निवडणुकीच्या आधी भाजपचा जम्बो प्लॅन। मुख्यमंत्री सोमवारी 3,000 कोटींच्या कामाचा शुभारंभ करणार। आचारसंहिता लागण्याआधी कामाचं उद्घाटन करणार। स्थायी समितीकडून जवळपास 390 कोटींच्या कामाला मंजुरी। पुणे जिल्ह्यामधील थेऊरमधील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या जमीन विक्रीला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं 299 कोटी रुपयांचा व्यवहार। एका संचालकानं थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर स्थगिती। पुण्यातील साखर आयुक्तालयाचं नाव ऊस आयुक्तालय असं करण्याची मागणी। रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेची मागणी। रघुनाथ पाटलांनी आंदोलन करत ऊस आयुक्तालयाचा बोर्ड लावला। यवतमाळमध्ये शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी कोर्टामार्फत नोटीस। राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकऱ्यांना कोर्टामार्फत नोटीस। महागाव तालुक्यामधल्या शेतकऱ्यांना सेंट्रल बँकेकडून कर्जवसुलीसाठी नोटीस। ऊसाला प्रतिटन 3,500 रुपये भाव मिळावा या मागणीसाठी ऊस दर संघर्ष समितीच्या वतीनं पंढरपूरमध्ये बेमुदत आमरण उपोषण। आज उपोषणाचा 6वा दिवस असून शेतकरी नेते समाधान फाटे यांचा औषधोपचार आणि पाणी बंद करण्याचा निर्णय। साताऱ्याच्या मसवडमध्ये नागोबा यात्रेमध्ये गजी नृत्य आणि पारंपरिक धनगरी ओव्यांचा कार्यक्रम। जिल्ह्यातील 50 गावातील गजी मंडळांचा उत्स्फूर्त सहभाग। नाशिक जिल्हा महिला विकास सहकारी बँकेवर आरबीआयकडून निर्बंध। ग्राहकांना संचय बचत चालू खात्यातून 34,000 रुपये काढण्याची मर्यादा। नवीन ठेवी स्वीकारणं बंद तर कर्ज वितरण देखील थांबवलं। नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये शस्त्र आणि जमावबंदी आदेश। 15 डिसेंबर ते 29 डिसेंबर या 15 दिवसाकरता शहरामध्ये जमावबंदीचे आदेश।